सेकंड पार्टमध्ये तुम्हाला मी दाखवते. प्लॅटफॉर्म असं बाबासाहेबांची फोटो दिसत होती. मग त्यानंतर प्लॅटफॉर्म एवढा भरलेला होता. भरल्यानंतर थोडाफार मी प्लॅटफॉर्मचा पण शूट केला. मग दिसली मला ही बॅगची मशीन. बॅगची मशीन दिसल्यानंतर तरी मी पूर्ण प्लॅटफॉर्मचा बघितला. मग त्यानंतर दिसलं मला स्टोअर. स्टोअर दिसल्यानंतर आम्ही पप्पाची वाट बघत होतो. पप्पा गेले होते तिकीट काढायला. मग तिकीट काढल्यानंतर प्लॅटफॉर्मवर बघितलं गांधीजी दिसले आम्हाला. गांधीजीचे आणि थोडं चरखा चालवताना. मग चालत आम्ही थोडं हे गेलो तरी पप्पा मागं वळून बघत होते की मी व्हिडिओ काढते का नाही. गाडी लागलेली वाट बघत होतो आम्ही. मग थोडंफार आम्ही खाली बसून गेलो होतो. थकून गेलो होतो ना भरपूर म्हणून. इकडे तिकडे बघितली की पब्लिकच पब्लिक होती. समजत नव्हतं. तरी गाडी अजून लागायची बाकी होती. हे समोर ट्रक हे सगळे लावलेले होते. त्यानंतर पोचलो आम्ही चाळीसगावला. चाळीसगावला ही मालगाडी जात होती. हे सगळे असे झोपलेले होते. सकाळचे वाजले होते 5. 5 वाजल्यानंतर आम्ही थोडंफार आमचे बॅग वगैरे ठेवले. पप्पा पहिले परत गेले तिकीट काढायला. मग आम्ही बसलो तर आम्ही आमच्या बॅगेत जवळ चाळीसगावची सीन आहे. त्यानंतर ते ट्रेनचं म्हणतात ते थोडं सीन काढायला गेले पण माझा पचकाच होऊन गेला. मला नंतरून भेटलेच नाही काढायला. त्यानंतर ट्रेन लागायची बाकी होती. चाळीसगाव ते धुळे. ती प्लॅटफॉर्मवर यूज तर मी म्हटलं कुठं आता व्हिडिओ काढू म्हणून जास्त गर्दी होऊन जाईल म्हणून मी काही काढला नाही. तर ती प्लॅटफॉर्मवर येतच होती. बघा तशी येताना दिसते स्लो मध्ये ते येत होते. त्यानंतर गाडीमध्ये बसलो तर या सीटा आमच्या खाली होत्या. आम्ही आमच्या बसलो गाडीमध्ये. गाडीमध्ये बसल्यानंतर आमची काही खिडकी खुलेना. जशी जेमतेम ती खिडकी खोलली गेली. मग झाला हो असा नजारा जे असा बघण्यासारखा होता तर वाटतच नव्हता. सकाळचे 6 वाजताचा नजारा होता. तर भारी वातावरण वाटत होतं तर विचारताच सोय नाही. मग पप्पा हे बसलेले असे ते मानला का व्हिडिओ काढू म्हणून पप्पा आणि मम्मीला लागत होती झोप. कारण रात्रभर जागी असल्यामुळे मम्मीला भरपूर झोप लागली होती. मग ह्यो कोणच्या डॅमचा व्हिडिओ काढला पण तिथं काही पाणी नसल्यामुळे सगळं कोरडं झालेलं होतं. गावामधून दिसताना ब्रिजवरून जाताना कोणतं तरी डॅम होतं ते आपल्याला काही माहिती नाही. म्हणून तिथं पाणी नसल्यामुळे बघा एवढं सगळं कोरडं झालेलं आहे. आणि माझी होती खिडकी पुरी ओपन. त्यानंतर पोचलो आम्ही धुळ्याला. धुळ्याला आल्यानंतर असं वाटत होतं की कधी मी माझ्या